नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता अशोक मामा आणि भैरवी यांच्यामध्ये चांगली मस्तपैकी गट्टी जमती. तर ईशान, इरा हे दोघं जण राधावहिनी आणि किशाभाऊंची मात्र चांगले स्टिंगल करतात. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. तर सुरुवातीला अशोक मामा आपल्या खोलीत जातात आणि कपाटामधून थोडे पैसे घेऊन बाहेर येतात आणि ते फुलराणीला द्यायला लागतात. फुलराणी म्हणते, कशासाठी आता हे पैसे? अशोक मामा म्हणतात, तुझ्यासाठी नाहीचे, ते तुझ्या पोरींसाठी आहेत. त्यांना सांग त्यांच्या या आजोबाकडून त्यांना ही छोटीशी भेट आहे आणि पोरींना नीट सांभाळ. हुराणी म्हणते, तुमच्याकडनं शिकलोय बघा. दुबईवरून आपल्या पोरांना घेऊन आला तेव्हा तुम्ही एकटीच होता की? तुम्ही एकट्याने सगळं केले. माझ्याबरोबर तर हा आहे ना परशू. तर परशू लगेच म्हणतो की होय, आमचं जे झालं ते झालं, पण या पोरींचं भलं होऊ दे. अशोक मामा म्हणतात, होईल, नक्की सगळं काही चांगलं होईल. पुढे ते परशुरामला म्हणतात, आणि तू रे, मला एकदा येऊन भेट, तुझ्या काही कामाचं होतंय का ते पाहतो. आणि तू आता दारू पितोस का? तर परशुराम लगेच म्हणतो की आईची आण, नाही खरंच सांगतो मी, आता ना मी दारूला थेंबाला हात सुद्धा लावत नाही. खरंच तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर माझं रक्त चेक करा, दारूचा एक सुद्धा थेंब तुम्हाला मिळणार नाही. अशोक मामा म्हणतात, बस बस, रक्त नकोय मला. ठीक आहे, चला जा, आता पुरी वाट पाहत असतील ना. पुढे फुलराणी भैरवीला म्हणते, मला खरंच तुझी अडचण कळते ग, पण आता मी तरी काय करू सांग ना मला, खरंच नाही जमणार. भैरवी म्हणते, डोंट वरी, मी समजू शकते. फुलराणी म्हणते, आणि हां, आता बदलली आहेस तर अशीच राहा, काळजी घे. आणि आता मी पण शाळेत जाणार आहे ना, शाळा शिकून मोठी बिझनेस वुमन होतो आणि तुझ्या ऑफिसमध्ये येतो तुला मदत करायला. यावरती भैरवी हसत म्हणते, चालतंय. पुढे फुलराणी अशोक मामांबद्दल भैरवीला सांगते की त्यांच्यावरती चिडू नकोस, त्यांच्याशी भांडू नकोस. एकदम नारळासारखा माणूस आहे, वर्ण किती पण कठोर दिसले ना तरी दिलाचा लय साप आहे. यावरती अशोक मामा फुलराणीची खेचतच म्हणतात, ये पहिल्यांदा शाळेत जाऊन मराठी शिक, दिल म्हणे दिल. यावरती फुलराणी चिडते आणि ती म्हणते, तुम्ही आता मी जाता जाता भांडणार आहेत का माझ्याशी? अशोक मामा हसतच म्हणतात, अगं भांडायचं काय त्यात? फुलराणी म्हणते, काहीतरी बोलत राहतात. तुम्ही ना काळजी घ्या, पोरांची पण आणि स्वतःची पण, आणि काय वाटलं तर फोन करा. आणि ह्यांच्यासोबत म्हणजेच अनिससोबत चिठ्ठ्या वगैरे पाठवू नका. अशोक मामा म्हणतात, हो ग बाई, नाही पाठवणार, करतो तुला फोन. बस झाली खुश, आता जा तू. असं म्हटल्यावरती आता फुलराणी अशोक मामांच्या पाया पडते. तर शेजारीच राधावहिनी उभ्या असतात. आता त्यांना वाटतं की फुलराणी येऊन माझ्या पाया पडेल, त्यासाठी त्या थोडी साडी वर करतात, पण फुलराणी मात्र फक्त अशोक मामांच्या पाया पडते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर आता आपण असं पाहतो की भैरवी आणि अनिश हे दोघं जण बेडरूममध्ये गप्पा मारत बसलेले असतात. अनिश भैरवीला म्हणतो, मला वाटलं नव्हतं फुलराणी नाही म्हणेल. भैरवी म्हणते, मलाही नव्हतं वाटलं, पण तू म्हणालास ना ते मला पटलं अनिश. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगवेगळी लढाई चालू आहे. एवढ्या कमी वेळात किती मोठे चॅलेंजेस झेलते रे ती तिच्या आयुष्यात. पण असो, निदान आपण तिला विचारलं ना याचं तरी मला जरा बरं वाटतंय. अनिश म्हणतो, मलाही बरं वाटलं, पण बाबांना वाईट वाटलं असेल. भैरवी म्हणते, आपले पॅरेंट्स किती सेन्सिटिव्ह असतात ना आपल्यापेक्षा. अनिश म्हणतो, कधी कधी ते ठीक असतं, पण कधी कधी त्याच गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो. खरं तर बाबा तसे नाही आहेत, पण काही सांगता येत नाही ना. तर भैरवी म्हणते की म्हणजे? अनिश म्हणतो, फुलराणी त्यांच्या फार जवळची होती, म्हणून आय एम शुअर एखाद्या भल्या माणसाला बाबा नक्कीच मदत करतील. पण ते एकटे असताना किती लोकांनी त्यांना किती वेळा फसवलं असेल ना ते काही सांगता येत नाही. भैरवी म्हणते, ठीक आहे, ते आता एकटे नाही आहेत, तू आहेस ना त्यांच्याबरोबर, आता असं होणार नाही. तर इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ अशोक मामांनी फुलराणीला जे पैसे दिले त्यावरून चर्चा करत असतात. किशाभाऊ राधावहिनींना म्हणतात, काय ग, किती पैसे दिले असतील भाऊजींनी त्या बाईला? राधावहिनी म्हणतात, आता एवढे सहज दिले म्हणजे काही फार नसतील, पण असतील असे 4, 5, 6 नोटा काढल्या होत्या, अशा देऊन टाकल्या त्यांनी. 3,000 तर नक्कीच असतील. किशाभाऊ म्हणतात, किंवा बर मग आता घरातलं काम कोण करणार आहे, तू? राधावहिनी घाबरतात आणि म्हणतात, चुप्प बसाव तुम्ही, तुमचं तोंड अजिबात उघडत जाऊ नका, उगाचच मला घाबरून ठेवता तुम्ही. मी काय म्हणते, आपण जाऊया का गावाला? किशाभाऊ म्हणतात, आजकाल लयच कॉमेडी करून राहिली तू, हा विचार पण डोक्यात आणायचा नाही, समजलं? मित्रांनो, खरंच यांचा ना काहीतरी नक्की झोले, कदाचित त्यांना गावातून हाकलून वगैरे दिलं असावं. असो, पुढे आपल्याला कळलंच यांचा नक्की मॅटर काय तो. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अशोक मामा वेणूच्या फोटो समोर येऊन खूप भावूक होऊन म्हणत असतात की, वेणू, आपली फुलराणी पुन्हा या घरात कामाला नाही येणार ग, पण काही हरकत नाही, तिला तिचं आयुष्य आहे, तिनं आपल्या घराला आपलं मानलं तरी आपण तिच्या आयुष्याला पुरे पडणार नाही. तेवढ्यात आता भैरवी पाठीमागून येते. अशोक मामा पुढे फोटोकडे बघूनच म्हणत असतात, आता तर घरात सून आली आहे, घरावरून बाईचा हात फिरला की घराला घर पण येतं असं म्हणतात. आता तर लक्ष्मीचा हात तुझ्या घरावरून फिरतोय, खूप बरं वाटतं ग. तू फक्त असायला हवी होतीस आपल्या घरात सुनेला भेटायला, तुलाही खूप आवडली असती ती. तुझ्यासारखीच हुशार आहे आणि माझ्यासारखी शिस्तीची पण आहे, आणि आता हळूहळू संसार करायला पण शिकते. फक्त तिला आणि अनिशला मी मोठी जागा देऊ शकत नाही ग, फार अडचणीत राहतात ग ते दोघं जण.
पाहुणे आल्यापासून तिची तर फार ओढाताण जाणवते. तिला सवय नाही ना गं असल्या या गोष्टींची, पण करते ती नेटाने. मग आपण नको का तिच्या मागे उभे राहायला? असं म्हणत असताना आता भैरवीसुद्धा खूप भावुक होते आणि तिच्या हातातली बॉटल खाली पडते. आता बॉटल खाली पडल्याचा आवाज येताच अशोक मामा पाठीमागे वळून पाहतात. तर आता भैरवी आणि अशोक मामा हे दोघं एकमेकांकडे 2 मिनिटं पाहतात. पुढे भैरवी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये निघून जाते. तर आता रात्री सर्वांची जेवणं झाल्यावरती अशोक मामा राधावहिनींना म्हणतात की वहिनी, तुमच्या हातचं वऱ्हाडी जेवण फार छान होतं. पोरं अगदी पोटभर जेवली. राधावहिनी हसतच म्हणतात की हो ना भाऊजी, पाहिलं की मी, पोरं कशी साजरी जेवून राहिली, ती पोटभर जेवली. बाईला दुसरं काय लागतं सांगा ना भाऊजी मला. अहो, बाईनं जेवण बनवावं आणि समोरच्यानं ते पोट भरून खावं, बस याच्यासारखी तृप्तता नसते. अशोक मामा म्हणतात खरं आहे, खरं आहे वहिनी, तुम्ही गेलात ना तर तुमच्या जेवणाची आठवण मात्र राहील. असं म्हणत अशोक मामा किशाभाऊ आणि राधावहिनींना जाण्याची आठवण करून देतात. तर इरा म्हणते बाय द वे, तुम्ही दोघं जण कधी जाणार आहात घरी? अशोक मामा म्हणतात की ए इरा, असं बोलतात का कधी पाहुण्यांना? तर संयमी बाजूला बसलेली असते. ती यांचं बोलणं ऐकून हसायला लागते. पुढे ईशान किशाभाऊ आणि राधावहिनी यांना म्हणतो की तुम्ही तर सारखे म्हणत असता ना, आम्ही 2 दिवसांनी जाणार आहे, 2 दिवसांनी जाणार आहे. अशोक मामांना मात्र हसायला येतं. ते मनातल्या मनात हसतच आणि तोंडावर खोटा राग आणत म्हणतात, ए गप्प रे, तोंड बंद कर, कर तोंड बंद. इरा म्हणते ही दोघं गेली ना आजोबा, आपण खूप मज्जा करूया. आपण त्या मुंबईतल्या बीचला गेलो नाही ना, खूप गरमी आहे, मला ना त्या समुद्रात डुंबायचं आहे. ईशान म्हणतो आणि इरा, तुला माहिती आहे का, आपण समर कॅम्पला गेलो ना, तिकडे ना पुढच्या संडेला एक ॲक्टिव्हिटी आहे. त्यासाठी घरातल्या एका मोठ्या माणसाला घेऊन जायचंय. मग हे गेले ना की आपण आजोबांना घेऊन जाऊया. इरा म्हणते ओके, आणि हो, मला आईस्क्रीम पण खायचंय. संयमी म्हणते हो का, मग खा की, मी आत्ता मागवू का? इरा म्हणते नको, या राधा आजीला ना सर्दी होते, त्यांना काहीच खाता येत नाही. ईशान म्हणतो डोंट वरी, हे गेले ना की मग आपण डब्बल आईस्क्रीम खाऊया. इरा म्हणते हो, आणि तुला आणि कियानला मॅचची टुर्नामेंट ठेवायची आहे ना आपल्या घरी. ईशान म्हणतो हो, हे परवा गेले ना की मग आपण करूया. असं म्हणत ईशान आणि इरा हे दोघं जण किशाभाऊ आणि राधाबाईंना कधी जातात ते ह्याची आठवण करून देतात. तर अशोक मामा मात्र यावरती काहीच म्हणत नाही. ते उगाचच विषय बदलत म्हणतात, अरे हा अनिश अजून आला नाही, अर्धा तास झाला ना. तर राधाबाईंनी आणि किशाभाऊ यांचं मात्र तोंड पडलेलं असतं. यांचं मनातून चाललेलं असतं की कोणीच म्हणत नाही राहा म्हणून. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अशोक मामांच्या घरी देसाई, सातपुते आणि तोरणे येतात आणि ते परशुरामबद्दल बोलू लागतात. अशोक मामा म्हणतात की हे बघा, माणसं बदलतात आणि माणसं बदलतात म्हणून प्रगती करू शकतात. तर देसाई म्हणतात आहो पण हा परशुराम. तर अशोक मामा त्यांचं बोलणं थांबवतच म्हणतात की चिक्कार दारू प्यायचा, प्यायचा ना रे परशुराम? यावरती परशुराम म्हणतो की हो. अशोक मामा म्हणतात की आता तू पितोस का? यावरती परशुराम म्हणतो नाही. अशोक मामा म्हणतात का पित नाही ना, सांग जरा यांना कारण सांग. परशुराम पुढे बोलू लागतो की माझ्या पदरात 2 पोरी आहेत आणि मला पैशाची खूप गरज आहे. अशोक मामा म्हणतात की माणूस दात्या देऊन सुद्धा जे शिकत नाही ना, ते गरजेपोटी नक्की शिकतो. देसाई म्हणतात आणि याच्या पगाराचं काय? अशोक मामा म्हणतात असा किती पगार देता हो तुम्ही याला, सांगा ना. अहो, त्या प्यारेलाला सुद्धा तुम्ही जो पगार देतात त्यामध्ये पण चिंगुगिरी करतात. म्हणून तर प्यारेला 2 वेळा काम करायला तयार झाला नाही, कारण की तुम्ही त्याला कमी पैसे देतात आणि जास्त काम करून घेतात. देसाई म्हणतात अहो पण म्हणून काय, रस्त्यावरच्या कुणालाही उचलून इकडे वॉचमॅन म्हणून सोसायटीत ठेवायचं का? सांगा ना मला, कोण घेणार याची गॅरंटी? अशोक मामा म्हणतात याला कामावर मी ठेवलंय ना, याची गॅरंटी मी घेतो. काय रे, प्रामाणिकपणे काम करशील ना, असं अशोक मामा परशुरामला विचारतात. यावरती परशुराम म्हणतो की माझ्या पोरींची आण घेऊन सांगतो, मन लावून करेल काम. तोरणे म्हणतात हे बघा, सोसायटी याचा पगार देणार नाही. तर भैरवी पुढे येते आणि म्हणते की मी देईन. आता सोसायटीमध्ये 2 वॉचमेन असतील आणि ह्याचा पगार मी देईन. या प्यारेलाला जी काही तुम्ही चिरीमिरी देताय ना, किमान ती तरी वाढून द्या. तोरणे म्हणतात कशाला, आमच्याकडे काही पैशाचं झाड लागलंय? भैरवी म्हणते तुम्हाला मिनिमम ॲक्ट्स माहिती नाही आहेत का? कमी पैसे देऊन एखाद्याला जास्त राबवून घेणे याला शोषण म्हणतात, आणि ते इथे होणार नाही याची काळजी मी नक्की घेईन. असं म्हटल्यावरती आता अशोक मामा भैरवीकडे अभिमानाने पाहू लागतात. यावरती देसाई म्हणतात की वा, आता तुम्ही सासरा आणि सून मिळून सोसायटी चालवायला घेऊ नका म्हणजे झालं. भैरवी म्हणते नाही नाही, ते काम आमचं नाहीच आहे हो. अशोक मामा म्हणतात पण जर शिस्त नसेल तर ती निर्माण करणं आमचं काम आहे. भैरवी म्हणते परफेक्ट, आणि ती पाळणं आणि पाळायला लावणं सुद्धा. अशोक मामा म्हणतात परफेक्ट. देसाई म्हणतात हा, पण तरीसुद्धा आम्हाला सोसायटीमधल्या इतर मेंबरला विचारावं लागेल. अशोक मामा म्हणतात काय? देसाई म्हणतात हा असला माणूस सोसायटीत वॉचमॅन म्हणून चालेल का? अशोक मामा म्हणतात हा, जरूर विचारा. भैरवी म्हणते आणि हे पण सांगा की पगार तुम्ही देणार नाहीयेत. अशोक मामा यावरती हसतच म्हणतात की फुकट ते पौष्टिक हे चटकन पडतं आपल्या लोकांना.
तर देसाई म्हणतात, मनमानी आहे माजगावकर, ही मनमानी आहे. अशोक मामा म्हणतात, आहेच, आणि ती जर केली नाही ना तर नुसत्या चर्चा घडतील. तर भैरवी म्हणते, आणि हो, आम्हाला सोल्युशनमध्ये इंटरेस्ट आहे, असल्या या डिस्कशनमध्ये नाही. ओके. पुढे अशोक मामा परशुराम म्हणतात की तू जा रे खाली, गेटवर कुणी वॉचमॅन नाही आहे, तू जा. असं म्हटल्यावरती आता परशुराम तिथून निघून जातो. पुढे अशोक मामा ह्या तिघांना पण म्हणतात की धन्यवाद, आपण आता जाऊ शकतात. तर पाठीमागून लगेच इरा ईशान पळत पळत येतात आणि म्हणतात बाय बाय, गुड नाईट, बाय बाय. असं म्हटल्यावरती आता हे देसाई, तोरणे आणि सातपुते तिघंजणं तिथून निघून जातात. पुढे अनिश म्हणतो, चला आता एका विषयाचा निकाल लागला, आता सुखाने आंबे खाता येईल. अशोक मामा म्हणतात, कुणी आंबे आणले? अनिश म्हणतो, ऑफकोर्स मी आणले, चला आता आंबे कापायला घेऊया. यावरती राधावहिनी म्हणतात, आता तर पोटभर जेवलो ना, आता आंब्यांसाठी जागा आहे का? संयमी म्हणते, मिल्कशेक करूया, नाहीतर ना मग व्हॅनिला आईस्क्रीमवरती आंब्याच्या फोडी टाकून खाऊया. भैरवी म्हणते, नाहीतर मी काय म्हणते, मँगो आईस्क्रीम करायची का, आणि त्यावरती असे मस्त ड्रायफ्रूट वगैरे घालून खाऊयात. यावरती सगळेजण हो म्हणतात आणि आता ते आंब्याची पेटी आत घेऊन जातात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की बेडरूममध्ये भैरवी आणि अनिश दोघं जण गप्पा मारत बसलेली असतात. भैरवी म्हणते, किती दिवसांनी आज मँगो आईस्क्रीम खाल्लं रे, मज्जा आली खरंच. अनिश म्हणतो, खरं सांगू, माझ्या घशाखाली तर घासच उतरत नव्हता. भैरवी म्हणते, का? अनिश म्हणतो, अगं मामीला ईशान काय म्हणाला ते ऐकलं नाहीस का तू? सगळे काजू तुम्हीच खाणार आहात का, असं म्हणत होता तो. यावरती भैरवी हसते आणि म्हणते, अरे मग काय, दुसऱ्यांच्या बाउलमधलं असं वेचून वेचून खात होत्या त्या. अनिश म्हणतो, ठीक आहे ग, आता काही या गोष्टी नाईलाज असतात, कॉमेडी आहेत, खरंच कॉमेडी आहेत त्या. भैरवी म्हणते, अरे हे आल्यापासून आठवड्याला नवीन शॅम्पू आणते मी, रोज केस धुतात, काय तर म्हणे छान वाटतं मला. कोकण सरबत 4 दिवसात संपवलं, ताक एवढं पितात की शेवटी मीच म्हणलं त्यांना, मामी आता सर्दी होईल तुम्हाला, बास. नाही म्हणजे मी कोणाचं खाणं पिणं नाही काढत, पण 2 तास घोरत पडलेले असतात दुपारी, तरी रात्री ह्यांचे पाय दुखतात. म्हणतात कसे, सुनबाई माझे पाय दुखून राहिले ना, सुनबाई तेल लावून दे ना, मायबाया बाप्पा, नॉन स्टॉप हे असं त्यांचं चालूच असतं. यावरती अनिश भैरवीला म्हणतो, तरी सुद्धा तू हे सगळं सहन करतेस. असं म्हटल्यावरती आता भैरवी अनिशकडे 2 मिनिटं पाहू लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.